मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला वेग आलेला आहे। जवळपास 6,500 प्रतिष्ठित व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्याकरता आमंत्रित केलं जाणार आहे। राजकीय पक्षांच्या प्रमुखांचाही त्यात समावेश आहे। उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिलं जाणार नसल्याचं सांगत खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केलेली आहे। पुढच्या महिन्यात 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनाकरता समाजाच्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय। त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे। मात्र या निमंत्रणावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। खासदार संजय राऊतांनी निमंत्रणावरून भाजपवर टीका केली आहे। त्याग केलाय राम मंदिरासाठी। मग अडवाणी जे असतील, मुरली मनोहर जोशी असतील, उद्धव ठाकरे असतील, आम्ही सगळे असो, आम्हाला ते बोलवणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे। ज्यांचं कोणतंही योगदान तिथे नाही त्यांचा तो सोहळा आहे, आणि ज्यांचं योगदान आहे राम मंदिराच्या लढ्यात त्यांना अयोध्येच्या सीमेवर सुद्धा ते येऊ देणार नाही। भाजपशी युती तुटल्यापासून ठाकरे आणि भाजपत राजकीय संघर्ष पेटलाय। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्याला आणखीनच धार आली आहे। खरे तर युतीत असताना 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरून डिवचलं होतं। ठाकरेंची टीका भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगली जिव्हारी लागली होती। आता राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा राजकीय वाद उफाळून आलाय। दोन्ही बाजूंकडून एकमेकांना काटशह देण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे, कारण त्या राम मंदिरचं आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर। हो का नाही त्याला सांगा। उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचं काडी मात्र संबंध नाही। हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे। लोकप्रभामध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात त्यांनी लेख लिहिलेले। एकीकडे निमंत्रणावरून उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असं शाब्दिक युद्ध रंगलं असलं तरी दुसरीकडे मंदिर ट्रस्टनं काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना आमंत्रित केलेलं आहे। इसमें हमें जाने में क्या आपत्ति है, और सोनिया जी तो बहुत पॉजिटिव है इस मामले में। निमंत्रण मिला है, या तो वो जाएंगी या डेलीगेशन हमारा जाएगा। अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू होणार आहे। ती 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे। शंकराचार्य आणि साधू संतांसह जवळपास 6,500 व्यक्तींना मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र या निमंत्रणावरून राजकीय पक्षांमध्ये मानापमान नाट्य रंगल्याचं बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।